मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतांशी रंजवू चित्ताशी आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा. मस्तक माझा पायावरी या वार करी संतांच्या जये गावी केला वास त्याशी नसावे उदास. विठ्ठल विठ्ठल रंगी रंगी रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे. रंगी रंगी रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे. शरीर जायाचे ठेवणे धरसी अभिलास झने. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता म्हणजे निरूपणाकरता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु. जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राखरांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अगदी सोपा सर्वांच्या पाठांतरातला परिचयाचा निर्याणपर प्रकरणातील अभंग असून या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकाराम महाराज जीवानं नेमकं कोणत्या रंगामध्ये रंगून जावं याचं सविस्तर चिंतन म्हणजे हा अभंग. विठ्ठला अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम आगात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजनेथे ज्ञानियांचे राजे साधकांची मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानोबराय. अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून या न्यायाप्रमाणे आसुरबाजी चंद्रभान काकडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण नाम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात आणि सर्व काकडे परिवाराच्या वतीनं त्यांचे दोनही चिरंजीव श्रीवत विलासरावजी आसुरोबा काकडे आणि दत्तकुमारजी आसुरोबा काकडे या दोनही
चिरंजीवाच्या वतीनं आणि त्यांच्या काकडे परिवाराच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं गेलेलं आहे. आणि त्यातलीही कीर्तनाची सेवा विलासरावजी काकडे आणि दत्तकुमारजी काकडे आणि आमचे परममित्र दीपक महाराज मेटे, रामायणाचार्य लहुरीकर महाराजांनी संपर्क करून या काकडे कुटुंबियाच्या वतीनं माझ्याकडे ही कीर्तनाची सेवा सोपवली. त्यानिमित्तानं आपण सगळेजण गुणीजन मंडळी, गाणारे वाजवणारे महाराज मंडळी आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहात. ऐका, कुणाच्या तरी वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाला तुम्ही आणि मी या ठिकाणी बसलेलो आहात. मला असं वाटतं एक दिवस असा येणार आहे की तुमच्यासुद्धा वर्ष श्राद्धाचं कीर्तन कुणीतरी ऐकणार आहे. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का? माझं बोलणं पटते का बघा. कुणाच्या तरी वर्ष श्राद्धाचं कीर्तन तुम्ही ऐकताय, एक दिवस तुमच्या सुद्धा वर्ष श्राद्धाचं कीर्तन कुणीतरी ऐकणार आहे. कुणाच्या तरी वर्ष श्राद्धाच्या कीर्तनामध्ये आमची ही टाळकरी मंडळी टाळ घेऊन उभी आहेत, एक दिवस यांच्या सुद्धा वर्ष श्राद्धाच्या कीर्तनात कुणीतरी टाळ घेऊन उभं राहणार आहे. ही गोष्ट ठरलेली आहे. कुणाच्या तरी वर्ष श्राद्धाच्या कीर्तनामध्ये आमचे हे महाराज हार्मोनियम वाजवतात, एक दिवस त्यांच्या सुद्धा वर्ष श्राद्धाच्या कीर्तनात कुणीतरी हार्मोनियम वाजवणार आहे. कुणाच्या तरी वर्ष श्राद्धाच्या कीर्तनात हे शिंगारे महाराज पखावज वाजवतात, एक दिवस त्यांच्या सुद्धा वर्ष श्राद्धाच्या कीर्तनामध्ये कुणीतरी पखावज वाजवणार आहे. कुणाच्या तरी वर्ष श्राद्धाच्या कीर्तनामध्ये अण्णांनी विना घेतलाय, थोड्याच दिवसा आपलं नाही अण्णांच्या त्यांच्या सुद्धा वर्ष, चुकून गेला शब्द, त्यांच्या सुद्धा वर्ष श्राद्धाच्या कीर्तनामध्ये कुणीतरी विना घेणार आहे. बरोबर आहे ना? याचा अर्थ आहे कुणाच्या तरी वर्ष श्राद्धाचं कीर्तन, थांबते जरे, कुणाच्या तरी वर्ष श्राद्धाचं कीर्तन मी करतोय, एक दिवस असा येईल की माझ्या सुद्धा वर्ष श्राद्धाचं कीर्तन कुणीतरी करणार आहे. याच्या बोलण्याच्या पाठीमागचा उद्देश एकच आहे. येथे नाही आले येथे नाही उरो आले अवतार आणि येरते पामर जीव किती. महाराज म्हणतात की इथं देवादिकांना जावं लागलं. तुम्ही आम्ही सामान्य माणसं आहेत, जरा सोपं करतो आपल्या भाषेत. इथं अवतारिकांना जावं लागलं. तुझं चक्र हे फिरत राहणार आहे. पुनरपी जननम पुनरपी मरणम. बरोबर? किती वेळा जन्मायावे, किती भावे फजित, किती भावे फजित, किती भावे फजित. किती वेळा जन्मा यावे, किती भावे फजित. किती दिवस जन्म घ्यायचा, किती दिवस मरायचं, पण हे चक्र मात्र चालू राहणार आहे. म्हणून नीट ऐका, इथं प्रत्येक आलेला माणूस हा जाण्यासाठी आलेला आहे. म्हणून माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. तुम्ही इथं बसलात, तुमच्या घासगडी सत्ता हाती नाही. इथून उठून तुम्ही जेवण करतात, ही सुद्धा सत्ता तुमच्या हातात नाही सत्ता. मला असं वाटतंय संध्याकाळी झोपत असताना सगळ्या लोकाला माफ करून झोपलं काय पाहिजे. बरोबर आहे ना? सगळ्या लोकाला, कोणाच्या काही चुका झाल्या असतील तर तो राग मनामध्ये धरून बसू नका, तो राग सोडून झोपलं पाहिजे. कारण झाकलेला डोळा सकाळी उघडेल का नाही याची सुद्धा गॅरंटी नाही. लक्षात येते का? रागाच्या भानगडीत तुम्ही पडू नका, राग करू नका. राग एवढा बेकार आहे महाराज, उभा राहिलेल्या मंडळीला कळेल, टाळकरी मंडळीला, बसलेल्या कदाचित थोडक्या लोकाला कळेल. राग एवढा बेकार आहे, एवढा बेकार आहे. एक महाराज दुसऱ्या महाराजाचा खून करू शकतो, एवढा राग बेकार आहे. लक्षात येते का माझं बोलणं? एक मठाधिपती दुसऱ्या मठाधिपतीचा खून करू शकतो, एवढा जर राग बेकार असेल, ब्रह्मचार्यामध्ये जर ही गत असेल, तर तुम्ही आम्ही संसारिक माणसं आहेत, आपला तर राग किती टोकाचा विचार करा. राग कुणाचाच करू नका, मरण येणारच आहे. आपल्याबद्दल बोलू द्या, वेळ येऊ द्या. तुमची वेळ आल्याच्या नंतर तुम्ही बोला, गडबड करू नका. माझं बोलणं ऐकताय का? ऐकताय ना नीट? गडबड करू नका. भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी एकदा बिहारला गेले आता बिहारला, आणि बिहारचे नेते लालू प्रसाद यादव. बरोबर आहे? कोण आहेत?
बोला 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 ना. लालू प्रसाद यादव. लालू प्रसाद यादवनी अटलजीला बघितल्याबरोबर अटलजीच्या कपाळा वाट्या पडल्या आणि म्हणले बापरे, आता हे आले म्हणजे आपलं वजन कमी होणार. बऱ्याच लोकांचा हा गैरसमज आहे, हे महाराज आपल्या गावात आणले की आपलं वजन कमी होईल म्हणून महाराजच येऊ दिली नाहीत अजून गावात. हे फार काय विष्णू ही फार मोठी शोकांतिका आहे. चांगले चांगले येऊ देत जा जरा, चांगले चांगले आणि जा. हा गैरसमज आहे तुमच्या मनातला मनातला काढून टाका. अटलजीचं सांगतोय मी, दुसरं कुणाचं सांगत नाही बा. अटलजी लालू प्रसादजीला असं वाटतंय की अटलजी ज्या अर्थी आले, आता अटलजी म्हणजे नेता मोठा आहे, पॉवरफुल नेता आहे, ज्या अर्थी अटलजी आले त्या अर्थी आपलं वजन आता कमी होणार. सूत्रसंचालन करण्याकरता त्या हातामध्ये माई घेतलं आणि हातामध्ये माई घेतलं माऊली, आणि माई घेतल्याच्या नंतर बोलायला सुरुवात केली. तुमच्या लक्षात येईल, माऊलीच्या लक्षात येईल. हातामध्ये माई घेतलं आणि बोलायला सुरुवात केली. आणि लालू प्रसादजींनी अटलजीकडे बघितलं आणि काय म्हणले, अटलजी हमारे बिहार में तुम्हारा क्या काम है. काय म्हणले, हमारे बिहार में तुम्हारा क्या काम है. तात्या असं वाक्य उच्चारलं, हमारे बिहार में तुम्हारा क्या काम है. असं म्हणल्यावर लालू प्रसादजी आपल्यासारखा असता तर एखादा उठून गेला असता, 2 शिव्या देऊन निघून गेला असता. काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर, खरं सांगा उमरीकर, काय म्हणणं तुमचं, गेला असता. पण नाही, अटलजी काहीच बोलले नाहीत, संयमी होते ना, त्या शांत बसले, स्माईल दिली, स्मित हास्य केलं, शांत बसले. आणि शांत बसल्याच्या नंतर म्हणले माझी वेळ येऊ द्या, वेळ आल्याच्या नंतर मी बोलेल, काय बोलायचं ते. लोक हसले, लोकांमध्ये अपमान झाला अटलजीचा, पण तरी शांत होते. अर्ध्या तासाच्या नंतर शेवटी नंबर आला अटलजीचा की आता अटल बिहारी वाजपेयी या ठिकाणी भाषण करतील असं सांगितलं. आणि ज्यावेळेला अटलजी भाषण करण्याकरता उभे राहिले आणि पहिला शब्द वापरला, माझ्या बंधू आणि भगिनींनो, सगळा समाज जिंकला आणि मग सुरुवात केली, हमारे प्रिय मित्र लालू प्रसाद जी ने कहा है. नीट ऐका, हिंदी कळत असेल तर. त्यांनी उच्चार केला, हमारे प्रिय मित्र लालू प्रसाद जी ने कहा है कि हमारे बिहार में तुम्हारा क्या काम है. हमारा लालू प्रसाद जी को कहना है कि लालू प्रसाद जी तुम तो सिर्फ बिहारी है, हम तो अटल बिहारी है. वेळ येऊ द्या ना, वेळ येऊ द्या. वेळ प्रत्येकाची येत असते, गडबड करू नका तुम्ही. वेळेचं भान ठेवा, गडबड करू नका. बस, अरे हसणारे लोक हसत असतात, त्यांच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका, तुम्ही तुमचं काम करत राहा. बऱ्याचदा गोंधळ असा होतो की त्या माणसानं मला नाव ठेवले ना, एक दिवस त्याचा बदला मी घेणार. बदला घेण्याच्या भानगडीत पडू नका. कशाला बदला घेताय, थोडा संयम राखा, जरा धीर राखा. वेळ तुमची सुद्धा येईल आणि वेळ निघून गेल्याच्या नंतरही उपयोग नाही आणि वेळेच्या अगोदरही बोलून उपयोग नाही. बरोबर आहे ना. वेळ निघून गेल्याच्या नंतर उपयोग आहे का त्या गोष्टीचा, उपयोग नाही. एक मुलगा बाप जेवताना बोलत नव्हता, बोलतच नसायचं, जेवताना बोलत नाही. आणि घरच्याला माहीत होतं की हा जेवताना बोलत नाही. लहान मुलगा त्याला बोलायला लागला, मुलगाच बोलायला, पप्पा पप्पा. त्यानं असं करायचं, जेवण झाल्यावर तुला माहित आहे, पुन्हा 5 मिनिटांनी पोरांना असं करायचं, पप्पा. जेवण झालं त्याचं आणि हात धुतल्यावर म्हणलं, हां बोल मूर्खासारखा, तुला माहीत नाही का मी जेवताना बोलत नाही. हां आता बोल, काय काम आहे. ते मला आता बोलून काय उपयोग आहे म्हणला, आमटी संगट झुरळ हाणलं म्हणला मागा तुम्ही, आता बोलून काय उपयोग आहे म्हणला, मागाच बोलायचं होतं म्हणला. ती वेळ निघून गेली ना, आता बोलून काय उपयोग आहे सांगा. वेळ निघून गेल्यावर त्या गोष्टीचा उपयोग होणार नाही. मरण तर प्रत्येकाला येणारच आहे, पण मला असं वाटतंय आपलं सुद्धा नाव निघलं पाहिजे. याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर महाराज म्हणतात, तुका म्हणे का मरणची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. आपली सुद्धा कीर्ती मागे अमर राहिली पाहिजे. आपण मेल्याच्या नंतर लोक म्हणले पाहिजे, बरं झालं गड्या गावाची पिढा गेली असं बरोबर आहे ना. हां बरोबर आहे का. तरी माना हलवतात, यांना काही घेणं देणं, यांना पंगत कावा बसेल एवढं ध्यानात आहे फक्त, बाकी काही घेणं देणं नाही, ऐकायचं नाही, काही नाही. अरे 4 लोकांनी तरी म्हणावं माणूस चांगला होता, असं जीवन जगा. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, मिली ती जिंदगी किसी के काम आने के लिए. अरे मिळालं होतं जीवन कुणाच्या तरी कामाला येण्यासाठी, पण सगळं आयुष्य पैसे कमवण्यामध्येच गेलं ना आपलं. बरोबर आहे ना, पैसे कमवण्यामध्ये गेलं. पैसा कमवणं या मताचा मी माणूस नाही, पण जोडून या धन उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल,
उत्तम भोगील जीवखानी. आपण कमवलेला पैसा चांगल्या पद्धतीनं मार्गी लागला पाहिजे ना. आपल्या वाडवडिलांनी आपल्यासाठी कमवून ठेवलंय ना, मग ते कुठंतरी कामाला आलं पाहिजे ना. म्हणून तर या दोन्ही सुपुत्रांनी आपल्या वडिलांनी देशसेवा केली आणि त्यांच्या मोबदल्यामध्ये त्याच्यामध्ये त्यांचीही सेवा आपल्याकडून घडावी म्हणून हा एवढा मोठा खटाटोप, एवढं मोठं सुंदर नियोजन, एवढे मोठे हे भजनी मंडळ हे ते गोळा केलंय. कशासाठी? हे आपल्या वाडवडिलाच्या उपकारातून उतराई होण्यासाठी हे सगळं केलेलं आहे. म्हणून जायचं आपल्याला पुढे. मरण तर येणारच आहे, पण मरण्याच्या अगोदर तुमचं नाव निघलं पाहिजे, तुम्ही चांगलं राहिलं पाहिजे, आपण चांगलं वागलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे. आपली लोक चांगले वागत नाहीत. इथं चांगल्याला जावं लागलं. अरे कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीतादेवी. रावण किती श्रीमंत होता, 1,00,000 पोरं होते रावणाला. लिहून ठेवा कुणाला लागत असेल तर. इथं त्याला लई टाईट कपडे घालायचा नाद आहे, 2 एकर जमीन आहे, त्यानं लिहून ठेवा. कुणाला बोलूच देत नाही गावात, त्यानं लिहून ठेवा. रावणाची श्रीमंती 1,00,000 पोरं होते रावणाला, 1,00,000. 1,25,000 नातू होते, 1,25,000. 80,000 बायका होत्या, 80,000. 1,00,000 पोरं, 1,25,000 नातू, 80,000 बायका. ऐका, याला एखादी मोटरसायकल आहे ते कुणालाच बसू देत नाही गाडीवर. त्यानं लक्ष द्या. 1,00,000 पोरं, 1,25,000 नातू, 80,000 बायका. 7 कोटी घरं सोन्याचे होते. श्रीकांत, किती कोटी? 7 कोटी घरं. एका चौकटीला 250 किलो सोनं होतं. जे घरी गेल्यावर त्याचा हिशोब करीत बसा, चक्रा येत्या म्हणला. तेवढं आपल्याला चक्रा येणारच ना. माझ्याकडे एक जण आला, दवाखान्यात ॲडमिट केलं होतं त्याला, दारूरला, हजारे साहेबाकडं. आता जवळचं असल्यामुळे मी भेटायला गेलो त्याला. म्हणलं, अण्णा काय झालं, कशामुळे ॲडमिट केलंय? काय नाही म्हणले, सकाराम तात्याला 80 क्विंटल कापूस झालाच कसा, तुला काय करायचं त्याच्याहून घेणं दे. उगाच विनाकारण जळतात महाराज लोक, विनाकारण. काय करायचं तुला घेण्यान देण्याचं, विनाकारण का नाही सांगा. 1,00,000 पोरं, 1,25,000 नातू, 80,000 बायका, 7 कोटी घरं सोन्याचे, एका चौकटीला 250 किलो सोनं. एवढा रावण होता. 1,00,000 बघा, घरातलं मतदान 3,05,000 होतं. रावण आता विधानसभेला पाहिजे होता, मजा आली असती. बरोबर आहे ना, मजा आली असती. बरोबर आहे ना. ही विधानसभा 2019ची झाली ना, तसं होणार नाही पुन्हा. बरोबर आहे ना, तसं पुन्हा होणार नाही. तसं राजकारणही पुन्हा होणार नाही महाराज, नाही होणार नाही. कवाई पाऊस पडायचा तसा, कवाई पाऊसच असायचा 2019मध्ये. खिडकी उघडली की पाऊस, टी व्ही लावला की राऊत, 2च कामं होते, दुसरा धंदाच नव्हता काही. बरोबर सारखं चालूच असायचं. लक्षात घ्या, मुद्दा एवढाच आहे, आपला विषय एवढाच आहे. 80,000 बायका होत्या त्याला आणि देवांगाना होत्या, आपल्यासारख्या नव्हत्या. आपल्याला एकच आहे, पहाती का वाडा कंचलती भिताडाक, ते नीट नाही महाराज. 80,000 बायका होत्या त्याला. आमच्यातला एक जण म्हणला त्याला 80,000 बायका होता. म्हणले, कोपनाचे गहू किती भेटत होते? म्हणलं, मग बाप काही चेअरमन नाही हो आम्हाला माहिती असायला. बरोबर आहे का नाही? काय करावं सांगा बरं. काही विचारायचं काही नाही. काय कुठं जिथं नाही तिथं डोकं लावतात महाराज, जिथं नाही तिथं. एक जण माझ्याकडे आला, जय हरी. म्हणलं, जय हरी. पैसेच पुराणात. म्हणलं, मला इक निहून कुठं तरी बाजारात, म्हणजे तुला पैसे पुरवतात. काय विचारावं, याचं गणित पाहिजे का नाही? काय काही विचारतात. लक्षात घ्या, एवढा रावण श्रीमंत होता, तरी पण महाराज मारिला चंद्राकृती बाण. एक दिवशी रामप्रभूनं मार मारला आणि रावणाला सुद्धा मरावं लागलं नाही. खरं सांगा, लंके माझी घरे किती ती आहे का? सांग तसे संख्या जैशी तैशी. कोटी घरे जेते काशानी तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी. एवढी श्रीमंती ज्याची होती, पण त्याच्या सुद्धा सांगा ते कवडी गेली नाही. एवढा रावण श्रीमंतावत काही गेलं नाही. म्हणून मरण रावणाला आलं, मरण कुणाला चुकलं नाही. मरण आपल्याला सुद्धा येणार आहे, पण मरण्याच्या अगोदर 4 लोकांचं चांगलं करून माणसानं मरावं, असं माझा मुद्दा आहे. आपण काहीतरी चांगलं केलं पाहिजे, काहीतरी काम चांगलं केलं पाहिजे. वा महाराज, पटलंय आम्हाला, मरण तर आम्हाला येणारच आहे. मग मरण्याच्या अगोदर 4 लोकांनी आमचंही नाव काढलं पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही नेमकं काय केलं पाहिजे? तो बरं अभंगाच्या पहिल्या रंगे रंगे रे श्री रंगे 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 रंगे रे श्री रंगे पतंग गाया बोलला
चला तुम्ही खा मला खाऊ द्या जगा आणि जगू द्या काहीतरी करा बरोबर हां आणि लोक खा म्हणल्याशिवाय संभाजी महाराज मी गुळ खात नाही लोकांनी खा म्हणावा तर आपण खायचा लक्ष्मण महाराज बरोबर आहे का नाही हो नाही तर उगं कशाला तुम्हाला खरं सांगतो तुमच्यासाठी सांगतो स्पेशली आता जाऊ द्या आता बरोबर आहे तुमच्यासाठी सांगतो आमच्या घरी एक जण दूध घातलं 2 महिने दूध घातलं मी त्याला दुधाचे पैसे नेऊन द्यायला गेलो म्हणलं हे तुमचे दुधाचे पैसे ते म्हणलं महाराज लोकांचे कुठे पैसे असतात का मी खुश झालो आणि घरचे खुश झाले महाराजात नाव फुकट दूध मिळालं पण 2 महिन्यानं दूधवाल्याची म्हातारी मेली आणि तिच्या गंगा पूजनाला माझं कीर्तन ठुलं कीर्तन झालं 2 तास मंडपात बसलो मी नारळण पाकिट यायनाच गेलं आणि 2 तासांत माझ्या ध्यानात आलं दुधात जमा झालं तसं तुमच्या गुळात मोह पाकिट जाऊ नये म्हणजे झालं बाकी लक्षात घ्या हसं जा मोकळ्या मनानं हसं जा जरा कवा चमकन छातीत मरावं लागन सांगता येत नाही अवलादी हसत नाहीत काय नाही हे असा झपका द्यावा वाटत नाही कानाखाली मोकळ्या मनानं हसं जा जरा कवा तरी हसं जा संसारात रडायच लागलेला आहे 12 महिने बरोबर इथं आल्यावर तरी हसं जा जे माणसं मोकळ्या मनानं हसत आहेत ते निर्मळ मनाचे असतात जे गालात हसत आहेत प्युअर आतल्या गाठीच्या अवलादी असतात हे लक्षात ठेवायचं महाराज जे गालात हसत आहेत त्यांच्यापासून धोकाच असतो कव्हा बी ध्यानात ठेवायचं महाराज ही हो कव्हा बी धोका महाराज मोकळ्या मनानं हसतेत ना माणसं ते निर्मळ मनाचे असते त्यांच्या मनात काय नसतं बरोबर आहे का नाही हां कुठं आलतं म्हणा तूच सांग पैसे तू घेतो रान बटईन देतो का म्हणा तूच सांग काय करायचं ते आम्हाला काय करायचंय रंगी रंगी रे श्रीरंगे काय भुललाशी पतंगे महाराज म्हणतात की बाबा रंगून रंगायचंय तर श्रीरंगाच्या रंगामध्ये रंगून जा वा काय गोड आहे रंगामध्ये रंगून जा महाराज रंग शब्दाचा अर्थ काय रंग शब्दाचा अर्थ आहे रंग म्हणजे हा कलर नाही लाल रंग हिरवा रंग हा रंग नाही रंग शब्दाचा अर्थ करत असताना रंग शब्दाचे 2-4 अर्थ आहेत व्यसन आदत तलप आपल्या भाषेत आणि असतो भरायचा रंग ही एकाच अर्थाचे शब्द आहेत बरोबर आहे मग रंग म्हणजे व्यसन तुम्ही म्हणतात की महाराज व्यसनात रंगून जावं हे पटतं का तुम्हाला व्यसन असावं का नसावं काय म्हणणं आहे तुमचं हो खरं सांगा काय म्हणणं तुमचं बोला व्यसन असावं का नसावं नसावं बरोबर आहे का नाही व्यसनाच्या शासन सुद्धा विरोधात आहे का नाही महाराज व्यसनमुक्ती झालं पाहिजे व्यसन नसावंच पण व्यसन नाही असा माणूस आहे का इथं बोला पटकन बोला आहे का व्यसन नाही असा माणूस आहे का माणूस आहे का इथं बसलेल्या 75% माणसाच्या खिशात मी तंबाखूच्या पुड्या दाखवितो काय म्हणणं आहे तुमचं उगं तसं हो म्हणा नाही तर मी खिशे चेक करे हा उगा हा कशा का बोलू आयत आपल्या येतं काय नसलेली पिढ्या उगा बरोबर आहे काय जाऊ द्या आता आपल्या बसलेले माणसं खाते याच्यात काय नाही इथं बसलेले हे उभा राहिलेले आहेत ना अपवाद वगळता सगळ्याच्या खिशात तंबाखूच्या पुढे आहेत काय म्हणणं आहे तुमचं चला अपवाद वगळता उगा अपवाद वगळता बरोबर आहे का नाही उगा 2-4 जण सोडले तर सगळ्याच्या खिशात तंबाखूच्या पुढे आहेत का नाही हो चौकदार तुम्हाला व्यसन नाही काय तंबाखू नाही का खात हा लबाड बोलू नका खातात का नाही मला माहित नाही का तुमच्या गावात मग हा विषय गेले काय माहित नाही का मला खातात का नाही तुम्ही खातात का नाही दाजी खरं सांगायचं कबूलच होते सगळे येतं मग अण्णा तुम्ही खातात का नाही पान खातो त्या बघा हायच कुठलं ना कुठलं तरी व्यसन हायच का नाही बहिरू महाराज तंबाखू खात नाही तुम्ही विष्णू महाराज एक बरोबर आहे बोलणं पिटी मास्तर तुम्ही तंबाखू खातात का नाही खरं सांगायचं लबाड बोलायचं नाही जी होईन ती होईन आता जेच जसं खातात का नाही हो काय चुकीचं आहे त्याच्यात बरोबर आहे का नाही कुणाचं इथं नाही हे शूटिंग वालेले विचारा हे खात नाहीत काय हनुमंतराव तुमचं कसं त्या बाका तिथल्या लगेच आहे तिथं राजूभाऊ महाराज माऊली आहेच कुणाला नाही असं नाहीच तुम्हाला नाही का तंबाखू खात नाही तुम्ही मग तुम्ही कोणीच नाही म्हणी नाही अजून काय म्हणायचं 100 झाले इथं सगळे तांदळे महाराज बरोबर आहे का निर्व्यसनी बरोबर आहे कुणाला तंबाखूचं नसलं तर गांज्याचं असं आओ मान इथं लक्षात घ्या इथं गड्याचं जाऊ द्या आणि भजण्याचं जाऊ द्या महाराज निम्या बाया दाखवितो तंबाखू खाणाऱ्या काय म्हणणं आहे तुमचं इथं निम्या बाया तंबाखू खात्यात इथं दनादन नसत्यात काय म्हणणं आहे तुमचं सांगा खरं बोलायला लागलोय मी महाराज खरं सांगतो
व्यसन नाही असा माणूस जगाच्या पाठीवर नाही. जाऊ द्या, विनोद सोडून द्या. इथं देवाला बी व्यसन आहे. देवाला आहे. तुम्ही म्हणता महाराज आतापासून बरं बोलत होतात पण आता जरा चुकीचं बोलायला लागलात. नाही नाही नाही, देवाला व्यसन आहे. कशाचं? ज्ञानोबा ज्ञानेश्वर सांगतात, ऐका. आम्हा तयाचे व्यसन ते आमुचे निज ध्यान, किंबहुना समाधान तो मिळे तै. ज्ञानोबा म्हणतात की देवाला सुद्धा भक्ताचं काय आहे? पुढे महाराज काय व्यसन आहे महाराज, व्यसन आहे. हा, इथं व्यसन आहे. पांढऱ्या कपडे आलेले सुद्धा व्यसन आहे तिथं. ज्ञानोबा सांगायलेत, मी बोलत नाही. ज्ञानोबा म्हणतात काही माणसं झाकून व्यसन करतात तर काही माणसं ओपन व्यसन करतात पण व्यसनच करतात. काही माणसं झाकून व्यसन करतात तर काही झाकून तंबाखू खातात तर काही देखत तंबाखू खातात पण खातेतच ना. बरोबर आहे का नाही? एक जमाया देखत एवढी 1-2-4 गोवाच्या पुढे एकत्रित घेतल्यानं खायला लागला. अरे मी महाराज आहे जा म्हणला, बापाला भेट नाही. तुला भेटतो का रे? असल्या जोगड्याला भेट असतो का? मला बापाला भेट नाही. मी ग बसलो. मी तेवढ्यात त्याचा बाप आला. बापाला त्यानं मूठ मारली, तंबाखू मागं धरली. मी आणलं भेलास का नाही? म्हणलाच नाही भेट नाही. आम्हाला महाराज भेट नाही बाबा, तो ह्याच्यातली अर्धी खातोय म्हणला म्हणून मागं. काय सांगा तुम्हाला आता? काय एकटा बाई का सांगा काय करायचं? हा, बाप मागं बसतो चहा प्यायचा, पुढं पोरगा पुढं बसतो ना. हाच ना व्यसन नाही असं नाही का? सांगा. व्यसन नाही असा माणूस नाही. ऐका, पांढऱ्या कपड्यावाल्याची व्यसन. मी प्रमाण देऊन बोलणार माणूस आहे. मी प्रामाणिक माणूस आहे बाबा. बरोबर आहे का नाही? ज्ञानोबा सांगतात, ऐका. जया व्यसन काम क्रीडेचे, पांढऱ्या कपड्यावाल्याची व्यसन आहे. हा, अरे मुख देखो निविरक्ताचे सचेल करी. ऐका, चित्त नादी स्त्रियेचे निछंदे नाचे, माकड गारुडियाचे जिया परी. गारुड्या जसा माकडाला नाचवीन तसे काही माणसं चित्त नादी स्त्रियेचे निछंदे नाचे. बायको जसं नाचवीन तशी नाचणारी माणसं आहेत का नाही जगात? हो बोला, आहेत का नाही? आहेतच महाराज. बायको जसं नाचवीन तशी. आम्हाला बी बायको नाचवी, तिथं तुमचं काय आहे? आम्हाला इथं प्रत्येकाची बायकोच्या पुढं कुणाचं काही चलत नाही. मग किती बी लांबक्या मिशा ठेवा, काही उपयोग होत नाही त्याचा. हा, किती बी लांबक्या मिशा, आकडेन बिकडेन, बाहेर निघालं की अशा पिळवीत चालायचं अशा. हा, आणि घराकडे निघालं की अशा करायच्या. काही अडचण नाही, जमतच नाही तिथं. कुणाचाच जमत नाही महाराज. हा, काही नाही जमत महाराज. हा, इथं वकिलाची बायको सुद्धा म्हणते थांबा तुमचा निकालच लावते. हा म्हणते महाराज. इथं नाह्याची वारकाची बायको म्हणते मेल्यान मोह केसन गळा कापला. शिक्षकाची बायको म्हणती मला नका शिकवू, नका. आणि मला शिकवाय जाताना तर तुम्हाला धडा शिकवीन. म्हणते का नाही? खरं सांगा, म्हणते का नाही? हा, म्हणतीच महाराज. इथं कुणाला सुट्टी, कुणाला पेंटरची बायको म्हणते एका रट्यात थोबाड रंगवीन बघा. हसू नका शिंगारे महाराज. पखवाजाची बायको म्हणते मला नका थापा मारू. गावात कुणाला बी जमते पण मला नाही जमायच्या. आमची बायको आम्हाला म्हणते की मला नका कीर्तन सांगू, आंबट झाली तुमचं ऐकू. आमचं तरी का लय धोरणाचं काम आहे का काय महाराज? 15 दिवस मला कीर्तनच नाही. जाऊ दे, आता तुमच्या माहितीसाठी विषयांतर होईल. पितृपक्षात कीर्तनच नाही, घरीच मी 15 दिवस. बायकोला तर पाकिट आलं की हाणायची सवय. मला मजाही टाईम नाही. कवर मोजू रोज 3 पाकिटं नेऊन द्यायचे आणि मी घरी नेऊन देत. आलं पाकिट की हाणायची सवय, आलं पाकिट की हाणायची सवय. 15 दिवस कीर्तनच नाही. दारात बसलो खुर्ची टाकून. बाईला तर राग आला. कुत्रं आलं आणि मी इकडून आणि कुत्रं इकडून. बाईनं कुत्र्यावर घालून शिया दिल्या. माई शपथला बाड बोलत नाही महाराज. माई शपथ की हो, खरंच ना. बायकोनं कुत्र्यावर घातलं. हाड मी आल्या म्हणली. 8 दिवस झालं इथंच मरायला, कुठं जाय ना काय होय. कशा गुदगुल्या होत्यात. आमचं म्हणलं की मोह एवढं इचकालेलं नाही बरं का. हे माझ्यावर घेऊन तुमचं सांगायला लागलोय, बाकी काही नाही. जेव्हा माझं एवढं इचकन तेव्हा मी कुंभमेळ्यात जाईन. असं नाही. माझी पाईपलाईन आली पैशाची मला. बरोबर आहे का नाही? मी कशाला मग एवढं नाही बिघडलेलं. मग घेऊन तुमचं सांगितलं म्हणजे लोकांनी हाणू नाही, बाकी काही नाही. एवढंच आहे. इथं सुट्टी कुणाला नाही महाराज. सुट्टी कुणालाच नाही. आहे का सुट्टी? कुणाला? असं गायकाला सुट्टी होय? तुमचं जर तुम्ही लय खदा हसायला लागलात, किती बी चांगली चाल म्हणायचं आणि घरी जायचं. आणि बायकोला म्हणायचं असली चाल म्हणली, ती म्हणते हो माहितीत किती चालीची. सुट्टी इथं सुट्टी जगात कुणालाच नाही महाराज. मुद्दा एवढाच आहे आपला
की चित्तनादी स्त्रियेचे निछंदे नाचे. माकड गाडुर्याचे जिया परी. प्रत्येक माणसाला व्यसन आहे. व्यसन नाही असा माणूस जगाच्या पाठीवर नाही. व्यसन असावं, नीट ऐका, व्यसन असावंच, पण कोणतं व्यसन असावं कोणतं नसावं नीट ऐका. ज्या व्यसनाचे परिणाम चांगले असं व्यसन माणसानं 100% करावं. काय म्हणत, पण ज्या व्यसनाचे परिणाम बेकार आहेत ते व्यसन माणसानं करू नये. इथं आम्ही व्यसन केलं, महाराज म्हणतात आम्ही छंद केला, आम्ही व्यसन केलं, पण देवाच्या नावाचं व्यसन केलं. बरोबर आहे. छंद हरीच्या नामाचा सुचिरभूत सदा वाचा. हरीच्या नामाचा छंद केला, हरीच्या नामाचं व्यसन केलं आणि त्याचा परिणाम असा झाला. ओ तुकोबारायांनी उलट मनाला विनंती केली, हे बाबा लक्षात ठेव, तुला लावायचाच असेल छंद, रंगायचाच असेल तर माझ्या मना लागो छंद. नित्य गोविंद गोविंद. महाराज म्हणले ना, गोविंद गोविंद मना लागलिया छंद. मनाला छंद लागावा पण देवाचा छंद लागावा. काय तुमचं, देवाचं भजन माणसानं करावं. रंग 4 प्रकारचे रंग आहे. रम, रमी, रमा, राम असे 4 प्रकारचे रंग सांगितले. रमचा रंग चांगला आहे का? खरं सांगा, चांगला आहे का? जगातली नंबर 1 ची महागाची दारू जर कोणती असेल तर रम आहे. जे त्याच्यामध्ये रमून गेले त्यांचा सुपडा साफ झालाय का नाही? काय म्हणणं आहे तुमचं? हा झाला महाराज, बरोबर आहे? चुकीचं बोलायलो का मी? काय चांगल्याच इथं यादवाच्या 56 कोटी यादवाचाच उद्ध्वस्त दारूमुळे होत असेल तर आपण सामान्य इतकी महाराज, बरोबर आहे का नाही? यादवांचा काटा काढला देवानं. 56 कोटी यादव मारले. कशामुळे मारले होते? त्याला वाटत होतं का माझ्या जवळचे मारावत म्हणून? यादव दारू पिले होते. फक्त भागवतात मदिरा शब्द आलाय, फरक एवढाच आहे. काय नाहीतर मारलेच होते महाराज. 56 कोटी यादव. रम एवढं बेकार आहे. दुसरं व्यसन आहे रमी. हे आपल्याकडे जास्त आहे ना? इथं नाही. मी का पाकिस्तानचा आहे का काय? इथं नसन पण आजूबाजूला. हा बरोबर आहे का नाही? अशी खेळत येत ना म्हातारे. शेवटी चल उठ, हा ती जोकर. आणि खेळत येत चिया पाण्यावर खेळत येत. काय खेळायचंय तर एका बहादरानं बायकूच डाव लावली. बरोबर आहे का नाही? हा कोण पाहतो धर्मराजा महापुण्य राशी. कैसा दूत खेळे दुर्योधनाशी. हरोनिया कांता केली उपाधी. विनाश काळे विपरीत बुद्धी. एवढा रंग बेकार आहे रमीचा की बायकू डाव लावण्यापर्यंत जर माणसं जाते तर याच्यापेक्षा नीच माणसं काय किती बघायची. रम गेला, रमी गेली. तिसरं व्यसन आहे रमा. या रमा नावाच्या व्यसनात जेवढे रंगले ज्ञानोबारांनी तर यादीच दिली महाराज. कामाची कोतवाली आणे नाडीले बहुताशी. हरिहराची आपू घेतो भय नाही त्यासी. जमदाग्नी दुर्वास नाडीले महान महान ऋषी. क्रोधाची फौजदार तोही मिळाला त्यासी. जोहार माय बाप जोहार मी तो कायापुरीचा. जोहार माय बाप जोहार मी तो कायापुरीचा. मी बोलत नाही, ज्ञानोबारांनी यादी दिली. कामाची कोतवाली आणे नाडीले बहुताशी. पुन्हा कुणाला? जमदाग्नी दुर्वास नाडीले महान महान ऋषी. हा जमदाग्नी दुर्वास 60,000 वर्ष तपश्चर्या केली. कुणी? विश्वामित्रानं. पण त्याची सुद्धा एका क्षणात भस्म झाली का नाही महाराज? हा एवढा काम आणि क्रोध बेकार. ज्ञानोबराय म्हणले, ज्ञानेश्वर मी बोलत नाही. ज्ञानोबराय म्हणले ना काय? ज्ञानोबराय म्हणले
हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषय दरीचे वाग, भजन मार्गीचे मांग मारक जे. ज्ञानोबराय म्हणतात हे विषय रूपी दरीतले वाघ आहेत आणि भजनाला आडवे येणारे हे मांग आहेत महाराज. चांगल्याची फजिती केली तर तुम्ही आम्ही तर चिल्लर माणसं आहेत महाराज. हा, आपण कोण आहेत? आपण की जाडकी पत्ती, बरोबर आहे का नाही? जमदाग्नी दुर्वास नाडीले महान महान ऋषी, एवढं बेकार रंग आहे महाराज. हा, खतरनाक रंग आहे. जेवढे जेवढे याच्यात रंगून गेले तेवढ्याचा सुपडा साफ झाला का नाही? झाला महाराज. मुद्दा एवढाच आहे, आपला विषय आपला एवढाच आहे. रम रमी रमा, नाही तर रावणासारखा भक्त होता का याला? दोघं जण नवरा बायको माझ्या पाया पडायले. जय हरी म्हणलं, जय हरी. 200 रुपये घ्या म्हणलं, द्या. मी आम्ही घेतले ठेवले खिशात. आमच्या मंडळीत, मंडळी कळतं ना, मिशेष नाही कळलं, जानवार आता कळलं. हां, जाऊ द्या. आता हे सुद्धा बऱ्याच जनावराली कळालं नाही, त्याला मी काय करू आता, जाऊ द्या, बरोबर आहे का नाही? आमच्या मंडळीत मी आणलं बरं, गरोदर आहेत मी आणलं बरं, मुलगा होईल का मुलगी? आणि मग कळालं मला हे 200 रुपये सोनोग्राफीची म्हणून. हे नंतर कळालं, काय सांगा तुम्हाला. बरं आता नाही म्हणावं तर पैसे माघारी घेतं, एक ताप आहे का? मी मोठेपणानं सांगितलं, मला जा मुलगा होणार, ते माया पुढचा होता. ते मला नाही झाल्यावर मला मुलगी नक्की होणार. कसं हाणून घ्यावं आता सांगा बरं महाराज? आडवच बोलणार काही बी. आता मुलगा नाही झाल्या मुलगीच होणार, दुसरं काय होणार आहे सांगा बरं? हा, पुढचंच बोलणार काय काय जण, पुढचंच. एक जण मला, हे महाराज लोक कमर का बांधतात, मला पळून जाऊ नाही म्हणून. दुसरा म्हणला मग हे पाणी का फिरते जेवताना, म्हणलं मुंगी यावं नाही म्हणून. दुसरं काय, त्याला काही शास्त्र असेल ना, त्याला काही असेल ना का, कुठं काही बोल जा. लक्षात घ्या, मुद्दा आपला एवढाच आहे, विषय आपला एवढाच आहे की रावणासारखा भक्त होता का? शंकराचा निशिम भक्त. फक्त एक्याच कामात बिघड झाला, जगाच्या मालकीनेच नजर गेली. हा, देवाच्या बायकोवर नजर गेली महाराज. गोसाईचं रूप धारण केलं, अंधारात जाऊन भिक्षा मागितली. भिक्षां देही. आता खरं सांगा, रामाला माहित नव्हतं का रावण आपली बायको उचलून नेणार आहे म्हणून? खरं सांगा इमानदारीने, खरं सांगा. माहित होतं, पण बोलिले वाल्मिक तैसेची करीत. आऊ, ज्याला माहिती, मला सांगा, ज्याला माहिती आपली बायको रावण उचलून नेणार आहे, एखादा जन्मजात ज्याला मिशा नाहीत, असं जरी असलं तरी बी बायको उचलून येणार आहेत म्हणले हाबूक ठोकीत आहे का नाही? ग बसन. पण रामप्रभू शांत, त्यांना माहित होतं काय, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. बरोबर, नशिबात जसं. हे बघा, माझ्याकडे एक लक्ष द्या. आयुष्यात ह्यानं आमचं वाटोळं केलं आणि त्यानं आमचं वाटोळं केलं, ह्या गोष्टीतच पडायचं नाही महाराज. याच्यासाठी तुकोबऱ्याचे एकच प्रमाणानं चालायचं. न लगे रुसावे आणि का बहुता, आपुल्या संचिता वाचोनिया. आमचा बोर चांगला चलत होता, पण त्यानं पलीकडून बोर गेल्यामुळं पाणी गेलं. चुकीची गोष्ट आहे, तो ह्या नशिबात नव्हतं. ती आपल्या लोकात हेच लय महाराज जास्त. हे डोक्यातलं काढून टाका, मनातलं काढून टाका. आपल्या नशिबाच्या पुढं आपल्याला काहीच भेटणार नाही. काय म्हणणं तुमचं याच्यावर? काय म्हणणं सांगा? नशिबाच्या पुढं काही होत नसतंय महाराज. अन्न मान धन हे तो प्रारब्धा अधीन. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान. लक्षात घ्या, आपला मुद्दा एवढाच चाललाय. एवढा रावण खतरनाक, एवढा भक्त, पण जगाच्या मालकीने नजर गेली आणि देवाची बायको उचलून नेली. रामा नावाच्या व्यसनात रंगून गेला आणि परिणाम तुका म्हणे, ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली. एक कवडी सोबत गेली नाही. रम बेकार, रमी बेकार, रमा बेकार. मग रंगून रंगायचंय, करून करायचं व्यसन, करून करायची आदत, असलाच पाहिजे छंद. तर मला असं वाटतंय, महाराज म्हणतात, रंगी रंगी रे श्रीरंगी रे. श्रीरंगाचा छंद करा, श्रीरंगाचं व्यसन करा. श्री रज्यते यस्मिन कस्मिन यस्य सह श्रीरंग, असा अर्थ केला. याचा अर्थ असा आहे, श्री म्हणजे लक्ष्मी, आणि लक्ष्मी ज्याच्या रंगात रंगून गेली त्याचं नाव श्रीरंग. आलं का लक्षात?
श्री रज्जते अर्थात श्री म्हणजे लक्ष्मी, रज्जते म्हणजे रमणे. लक्ष्मी ज्याच्या रंगात रंगून गेली त्याचं नाव श्रीरंग. खरंच रंगली होती का लक्ष्मी? सांगतो ऐका. समुद्र मंथन झालं आणि समुद्र मंथन झाल्याच्या नंतर 52 रत्न बाहेर पडले. किती तरी हो म्हणाले बघा ना. तुम्हाला वाटलं माझ्या गोळ्या संपल्या काय की नाही का? बरोबर आहे का नाही? असं नाही होत. त्यांचं नोकरीच तेवढी तडपायची की ती लगेच चुक जमत नाही तिथं. बरोबर आहे का नाही? हे जुन्यातले म्हणून जमतंय. आता काय राहिलं नाही महाराज. बरोबर आहे का नाही? आता किती राहिले तुमचे वर्ष? दीड वर्ष. आता कुणी बी आहे नाही महाराज. काळ होता पोलीस आली बिहायचा, आता कुणी बी आहे ना. आमच्या इथं पोतपती खेळवते तो 2-4 जण आणि पोलिसाची गाडी आली. एक जण पकडायच्या आधीच उठलं आणि गाडी जाऊन बसलं. त्याला पकडीलच नाही, आधीच गाडी जाऊन बसलं. ती एक जण फौजदार काय म्हणला, नालायकच का? ते मला काय झालं साहेब, तुला पकडलं नाही तर तू कशाला येऊन बसलास गाडी? ते मला काल पकडील तर बसाय जागात नव्हती. म्हणलं आपला आधीच जाऊन बसा. कुठं भीती राहिली आणि कुठं काय राहिलंय सांगा बरं. लक्षात घ्या. 14 रत्न बाहेर पडले. किती? 14. आणि 14 रत्न बाहेर पडल्याच्या नंतर अनमोल किमतीचं रत्न म्हणजे लक्ष्मी. बरोबर आहे का नाही? ऐका, लक्ष्मी रत्न कुणाला नकोय? लक्ष्मी पैशाची मालकीन कुणाला नकोय? पैसा कुणाला नकोय जगात? कुणाला पैसा नकोय? कुणाला बी पैसाच पाहिजे महाराज आज. पैसा नकोय असा माणूस आहे का जगात? कुणाला बी पैसा पाहिजे. आता हे आम्ही रात्रंदिवस बोंबलत फिरायला लागलो. बरोबर आहे का नाही? घरच्याची ना आमची भेट व्हाय नाही. एखादी बार माझंच पोरग माझ्या बायकोला विचारायला बसलं, हे पाहुणा कोण आहे? हो ना. आणि ती म्हणली हे तू बाप आहे. मग हे दिवसा का दिसत नाही? हे पहाट येते आणि सकाळी जाते पाव. का चुकीचं आहे का? आत्ता 4 वाजता आलो मी पुण्यावरून. 7ला तर दीपक महाराजाचा फोन, निघाले का? निघालो बाबा. काय करावं आता, मरावं का नाही येऊन? बरोबर आहे का? लक्षात घ्या, मुद्दा एवढाच आहे आपला, विषय आपला एवढाच आहे की कुणाला पैसा नकोय का? ब्रह्मा, विष्णू आणि महेश तिन्ही देव लक्ष्मी मिळवण्यासाठी आले. ब्रह्मा, विष्णू, महेश. हे बघा, इकडून ब्रह्मदेव, विष्णू आणि महेश. बरोबर आहे? ब्रह्मा, विष्णू, महेश अशी रांग बसलेली होती. आणि इकडून लक्ष्मी आली. इकडून लक्ष्मी. पहिल्या तोंडाला कोण बसलं होतं? इकडून महेश, पलीकडून इकडून शंकर, भगवान शंकर. लक्ष द्या, लाईव्ह दाखवतो. शंकर. लक्ष्मी निघाली. लक्ष्मी माळ कुणाला घालणार होती? विष्णूला. बरोबर आहे का नाही? विष्णूला. लक्ष्मी तिकडून निघाली. विष्णूनं विचार केला, पहिल्या सुरुवातीला झपक्याला कोण बसलेलं आहे? महादेव. आणि ह्या बाबाला ओलांडून, ह्या बाबाला डावलून जर ह्या बाईनं आपल्या गळ्यात माळ घातली तर ह्यो बाबा ह्या बाईला सुखासुखी नांदूच देत नाही. काय म्हणणं आहे? हे बोहळा नाही, गाबोळ आहे. काही काही माणसं दिसाय बोळे असतात पण भलते गाबोळे असतात महाराज. बाबा हो ना. दिसाय बोळे असतात, दिसाय लय बोळे दिसतात महाराज, पण गाबोळे असतात चांगले. शंकराला ओलांडून जर डावलून जर आली तर बरं, डावल्याशिवाय मार्ग बी नव्हता दुसरा. इकडूनच निघाली ती डायरेक्ट. बरोबर आहे का नाही? आता पर्याय, भगवान विष्णूने युक्ती लढविली. काय? बरोबर ऐकायला येईल पण नीट व्यवस्थित कळायला ना. भगवान विष्णूने युक्ती लढविली. लक्ष्मी तिकडून आली. भगवान शंकर बसलेले, त्यांच्या त्या गळ्यात माळ घालायची नाही आणि आपल्या बी सुरुवातीला ह्याला डावलायचं नाही. मग आल्या बरोबर माळ घालायला लागली विष्णूच्या गळ्यात. इकडे तर शंकर तापले, लाल झालं. आपल्याला डावलून, शंकराला डावलून लक्ष्मीनं विष्णूच्या गळ्यात माळ घालायच्या टायमाला विष्णू नाशी मान फिरली, असा फुगला. लक्ष्मीचा गर्व खाली झाला. तिकडून वळून आली लक्ष्मी, पुढून आली इकडून ब्रह्मदेवाकडून. इकडून आल्याबरोबर विष्णू नाशी मान केली. भगवान शंकराला बरं वाटलं. म्हणले जाऊ दे, हे बी नाही तिच्या नादी लागत. म्हणले बरं आपल्याला नाही. इकडून लक्ष्मी आल्या बरोबर भगवान मग विष्णूनं सुरुवात केली. लक्ष्मी काय? तिने हात जोडले. काय नाही, एकच आहे. म्हणले काय? मला तुमच्या गळ्यात माळ घालायची. मला का कमी बायका आहेत का? 16,108 बायका. गरिबीचा स्वीकार करा. कशासाठी लग्न करायचंय? काही नाही माझ्याजवळ. काही नका देऊ, फक्त सेवा करू द्या. काय करू द्या? सेवा करू द्या. भगवान विष्णू म्हणले सेवा करायची म्हणलीस तरी अवयव शिल्लक नाहीत ना, कुणाची सेवा करते? काहीतरी द्या म्हणले. आणि मग लक्षात आलं, भगवान विष्णू म्हणले खालच्या दर्जा द्यावा हिला.
बरोबर आहे का नाही? आणि भगवान विष्णू म्हणले हे बघ सगळे अवयव गेलेले आहेत, काय शिल्लक आहेत? पाय शिल्लक आहेत. चाहते पायल सोने चाहते लक्ष्मीनं सांगितलं हे बघा पाय तर पाय पायाची सेवा द्या, काही अडचण नाही. आणि मग पाय लक्ष्मीचे हाती दिशी यावे का कुलती, किंवा ज्ञानोबा राय म्हणले काय मग सर्वस्वे करून सेवा अभिमान सांडोनी पांडवा ती पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. एवढी मग ती लक्ष्मी लक्ष्मी आईशी जयाची दासी, एवढी मोठी लक्ष्मी ज्याची दासी. अर्थात मुद्दा एवढाच आहे की लक्ष्मी सुद्धा ज्याच्या रंगामध्ये रंगून जाती, मला काही नका फक्त तुमची सेवा द्या, त्याचं नाव श्रीरंग. आणि अशा श्रीरंगाच्या रंगामध्ये तुम्ही रंगून जा, रंगी रंगी रे श्रीरंग. महाराज म्हणले हे या संसाराचं काय करायचं? पतंगादिपी आलिंगन तेथ त्याशी अचूक मरण, तैसे विषयाचरण आत्मघाता. ज्ञानोबराय म्हणतात संसार पतंगासारखा आहे आणि याच्या नादाला तुम्ही लागू नका. काय भुललाशी पतंगे, या संसारामध्ये कशाला भुलून गेलात? इथं कुणाचं चांगलं झालंय? इथं कुणाचं चांगलं झालं नाही. कोण्या बी माणसाला विचारा कसं काय संसाराचं. माणसं म्हणतात महाराज लय केलं पण ह्याच्यात काही मजा नाही म्हणतात का नाही? मजा नाही शब्दाचा अर्थच असा आहे की संसार दुःखमुळे प्रमाणपाठ येतो, संसार त्रास देणार आहे का नाही? हे बघा खरंच सांगतो, ज्ञानोबराय म्हणले इथं तुम्ही कोणत्या जातीत जन्माला आलात, कोणत्या कुळात जन्माला आलात, त्याला अजिबात किंमत नाही. भलतिया जाती जन्मावे, ज्ञानोबरायचे शब्द आहेत. भजी जे का विरोधावे, परिभक्त का वैरिया व्हावे माझीची. भजन कराने तर विरोध करा पण माझाच करा, बरोबर आहे का नाही? किंवा ज्ञानोबराय पुढे जाऊन सांगितलं वरी देहाचे निनावे पशुची लाभो. एखाद्या वेळेला पशुवादिक योनी प्राप्त झाली तरी चालेल पण रंगून रंगायचं तर माझ्या रंगात रंगा. संसाराच्या भानगडी तुम्ही पडू नका. संसार दुःख देणारा आहे तर आजपर्यंत अपवाद वगळता बातमीच नाही. म्हणता काय अपवाद वगळता बातमीच नाही की संसारानं चांगलं केलंय. कोणाचं आहे का? कोणाचंच नाही. हा विषयाचे समसुख बेगडाची बाहुली आब्राची सावली, कोणाचं चांगलं होत नाही, सगळ्याचं वाटोळ केलंय. म्हणून रंगी रंगी रे श्रीरंगे काय भुललाशी पतंगे. याच्या ह्या दिसतंय ना, दिसतं तसं
नसतं म्हणून जग ह्याच्या नादी लागू नका तुम्ही. महाराज म्हणले जाऊ द्या पण आमचं शरीर बी चांगलं आहे. महाराज म्हणले त्याच्यात नादीच लागू नको. नाशिवंत देह जाणार नासिवंत देह नाशिवंत देह जाणार सगळ. जायाचे शरीर जाई लक्षणात कहा गोपीनाथ पावेची ना तुम्ही संत सारे कृपेचे सागर. हे जाणार आहे आणि एक दिवस याची मातीच होणार आहे शरीराची होय माती. मी तुम्हाला विचारतो एक मिनिट मी महिलांना विचारतो आई मला उत्तर द्या. मला सांगा माठ माहिती तुम्हाला माठ माहिती माठ डेरा डेरा माठ थंड असतो का गरम असतो तुम्ही सांगा कसा असतो. थंड असतो बरोबर आहे. एके दिवशी माठाला मी विचारलं म्हटलं दादा तू एवढा थंड का राहतो तू एवढा थंड का राहतो. तर त्या माठाने एवढं सुंदर उत्तर दिलं ना लिहून ठेवा. तो माठ म्हणला महाराज ज्याला माहिती आहे ज्याचा भविष्यकाळी मातीच आहे आणि भूतकाळी मातीच आहे त्यानं कोणावर गरम व्हायचं. विनोद सोडून द्या जाऊ द्या माझी तुमची पुन्हा भेट होईल का नाही माहीत नाही पण खरंच सांगतो आपली सुद्धा एक दिवस माती होणार आहे. माझं याच्यासोबत भांडण आहे माझं त्याच्यासोबत भांडण आहे. विनाकारण या भानगडी तुम्ही पडू नका. राग लोभ देश मत्सर या सगळ्या गोष्टीच्या पलीकडे जाऊन शिका. काहीतरी चांगलं वागायला शिका. कशासाठी करायचं सांगा बरं. खरं एकदा थोडा विचारच करा तुम्ही एकदा विचारच करा. एकदा विचार करा कवा मरायचे सांगता येणार आहे का. हा खरं सांगा बरं. क्षणभंगूर हे जाईल नकळ किंवा क्षणभंगूर नाही आहे का गॅरंटी. जाऊ द्या खरंच थोडा विचार करा आहे का गॅरंटी काही. कुणाचीच काहीच गॅरंटी नाही महाराज कुणाची काहीच गॅरंटी नाही. तरी बी माणसं छाती फुगूनच आहेत का नाही आहेत का नाही. लात मारीन तिथं पाणी काढीन चल बरं आमच्या डोंगरात मारला आता पाणीच नाही मार तिकडे लात मारीन तिथं पाणी काढीन. आणि घमेंडी जास्त झालीत लोक काहीच नाही पण घमेंड लय घमेंडी लईत महाराज दुसऱ्याला मोजायलाच तयार नाही. गर्वाचं घर खाली होत असतं लक्षात घ्या. वेळ प्रत्येकाची येत असते. म्हणून आनंदानं प्रेमानं चांगलं राहण्याचा प्रयत्न करावा. कुणी कुणासोबत भांडण नाही तंटा नाही राग नाही काय नाही पण आपल्याला लई नाद महाराज बाहेर इथं त्यात वाढतून तिथं मी तोंड बघत नाही नको बघू काय मरायले का काय. आणि आपली खेडेपाड्यातली लोक खालच्या पातळीवर राजकारण करतात महाराज. राजकारण करू नका या मताचा मी माणूस नाही. केलंच पाहिजे. तुम्ही काही फुकट करीत नाही बरोबर. कुणी काय फुकट थोडंच करतंय महाराज. फुकट करीत नाही. राजकारण करू नका या मताचा. पण नीट ऐका 6 वाजता मतदान संपलं की 6:30 वाजता सगळे गावातले एका जागेवर बसून एका जागेवर चहा प्या शिका. काय म्हणणं आहे तुमच्या ह्याच्यावर खरं सांग काय म्हणणं तुमचं. त्याचं नाव राजकारण आहे. अरे ते सगळे वर एकच आहेत ना आपण बॉम्बला तू ग हा बरोबर आहे का नाही. एकच आहे आपली बेजारी हो. मी त्या पक्षाचा आणि तू त्या पक्षाचा मर्रा करा भांडणं. हा ते सभेतच बोलत येते एकूणमेकाच्या विषयी. सगळे संध्याकाळी एका कोंबडी होता हानतेत आपण मेलो तिकडे. अरे शेजारी बंगले त्यांचे येडे हो जाऊन बघा तिथं सकाळी सोबत चहा पेत येत आणि आपण तोंड बघत नाहीत. चुकीचं बोलायलो मी. हा आपण मी गेलो असतो त्याच्या पुरीच्या लग्नाला पण तो आपल्या पार्टीचा नाही.
तू नाही गेलास तरी त्याच्या पुरीला लेकरं होणार आहे. तुझं काय म्हणणं आहे सांग, चल काय म्हणणं आहे तू, चाल. हा काय म्हणणं आहे तू, याच्यानं काय होणार आहे? नको जाऊ, उलट जेवण कमी लागन त्याला, जाऊ. माझ्या बोलण्याचा राग येईल, आमच्या बोलण्याला विनोदाची झालर आहे, पण आमचं बोलणं आजही खरं आहे, उद्याही खरं असणार आहे. महाराज, लोकांची वाटूळ झाली या राजकारणाच्या पाय, झाले का नाही? हा जिथं हे बोंबलतोय, जाऊ दे, आपण कोणाच्याच पक्षात नाही, आपल्याला काय करायचंय, आपल्याला कोणताच पक्ष नाही, बरोबर आहे का नाही? आपण अपक्ष माणसं, काय करायचं आपल्याला? पण खरं सांगतो, जे शिवसेनेवाले बोंबलत होते राष्ट्रवादीच्या विरोधात, तेच तिघं एका जागेवर झाले का नाही? जाऊ द्या, काय म्हणणं आहे तुमचं ह्याच्यावर सांगा, काय खरं सांगा इमानदार. हा काय करते सामान्य माणसं? हा तुम्ही खरंच तिघाला मतदान केलं तर खरं सांगा ना. हा जे विरोधात, जे आता जे हेच शिवसेनेवाले बोंबलत होते, आपण कोणाच पक्षात नाही, हेच बोंबलत होते, काय काँग्रेस हा पक्ष हिंदुत्ववादीच्या विरोधातला पक्ष आहे म्हणत होते का नाही? आणि तेच आज म्हणते हे सोनिया गांधीमुळे आमचं सरकार टिकून आहे. छपका दिला भगवाना खाली असा. नाही, माझं वाईट वाटन, तुम्हाला थोडं वाईट वाटन, पण काय म्हणणं, जाऊ दे, अभंग तर सांगूच, आणि आता नाही संपला अभंग तर मी पुन्हा येईन, काही अडचण नाही. हा राहिलेला अभंग सांगण्यासाठी मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. अरे उचला ना तुम्ही, या हे प्रमाणच आहे ना. हस जा चमकन कवा, हस जा जरा. काय करावं सांगा, खरं सांग, तुम्हाला खरं सांग का? पण जाऊ द्या, मी कोण्या पक्षात नाही, पण स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे नंतर सारखं भाषण अजून जगात कोणाला जमलं नाही. काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर? तसं जमलं कुणाला? बाळासाहेब ठाकरे सारखं भाषण मुळे महाराज काय जमलं? ती लपकची वेगळी, तशी दाढी ठेवता तुम्ही, तसे कपडे घालता, पण तसं भाषण नाही जमणार. आता अधिकाऱ्यांनी लिहून द्यायचं, ह्यांनी वाचायचं, असं बरोबर? ते बाळासाहेब ठाकरे माणूसच होणार नाही बाळासाहेब ठाकरे सारखं. काय म्हणणं तुमचं? हा डहाणे वाघ होता, मुंबई घाबरत होती, हा माणूस होईल का? विरोधकाला सुद्धा खळखळून हसायला लावणारं भाषण स्वर्गवासी विलासराव देशमुखांनंतर पुन्हा कुणाचं झालं नाही. झालं का? अत्यंत संयमी भाषण स्वर्गवासी आराराबा पाटलासारखं जगात कुणाचं झालं नाही. प्रत्येकाच्या अंतकरणाचा छेद घेणारा गोपीनाथरावजी मुंडे साहेबासारखं भाषण जगात पुन्हा कुणाचं झालं नाही. झालं का? आणि सगळ्याची जिरविणारा शरद पवारासारखा पुन्हा होणार नाही. काय म्हणणं काय म्हणणं काय तुमचं सांगा हो. एकदाच पावसात भिजला गडी, पण काटाच काढला का नाही? खरं सांगा, काटाच काढला का नाही? पुन्हा लई जणांनी सभा, आबाळ आल्यावर सभा ठेवचे, पण नाही मेळ बसला पुन्हा. नाही पुन्हा थेंब आल्यावर म्हणे आपण सभा ठेवू, नसतंय जमत ते. तसा माणूस होईन का? ह्या उभा राहिलेल्या माणसासाठी सांगतोय गोष्ट, ह्यांच्या लक्षात येईल. तुम्हाला सगळ्याला नाही लक्षात यायचं, पण मोजक्या लोकांना लक्षात येईल. ज्याला असं वाटतं की आपलं राजकारण पूर्णपणे संपलं, दीपक महाराज, ज्याला असं वाटतंय आपलं राजकारण, अनवे महाराज यांना सगळ्यांना माहिती, पूर्णपणे संपलं माऊली, त्यांनी कोणी असं म्हणत असं ना, आपल्याला आता विरोधकच नाही, राजकारणच संपलं आपलं, आता फाशी घ्यायची पाळी आली, आत्महत्या करायची वेळ आली, त्यानं केव्हा बी शरद पवाराला आदर्श ठेवायचं जगायचं. काय म्हणणं तुमचं? आणि ज्याला असं वाटतंय परमार्थात आपलं सगळं संपलं, त्यानं पठ्ठ्याकडे बघायचं जगायचं. काय म्हणणं तुमचं? काय म्हणणं आहे तुमचं? ज्याला वाटतंय परमार्थच आपला पूर्ण संपला, त्याने माझ्याकडे बघायचं जगायचं. काय ह्याच्यावर काय हे उभं राहिलेल्या माणसाच्या लक्षात काय म्हणायचं ते, बरोबर आहे का नाही? आपल्याकडे बघून जगायचं महाराज. हे बघा, आपल्या मनगाटात असतं सगळं महाराज, आपल्या हातात असतं सगळं. एक टायमाच्या भाकर खाण्याचे सुद्धा वांदे होते आमचे. काय म्हणणं आहे बाप्पा? काय म्हणणं आहे? कितीतरी बऱ्या आम्ही इथं लोहरीला बाप्पाच्या इथं जाऊन शिळे तुकडे मोडून खाल्लेले, इथं मुळे महाराजाच्या घरी. कितीतरी बऱ्या इथं भैरव, ही सगळीच मंडळी किंवा सगळीच प्रेमाची माणसं आहे तिथं. विष्णू महाराज बरोबर ह्या गोष्टी, आमची मित्रमंडळी सगळी, चुकीचं काहीच नाही. पण तुम हरू नका, सबर कर बंदे, मुसीबत के दिन चले जाएंगे, लेकिन हंसी उड़ाने वालों के चेहरे एक दिन उतर जाएंगे. दादा, हसणाऱ्या लोकांचे चेहरे उतरत असतात, तुम्ही त्यांच्याकडे अजिबात लक्ष देणार काय नाही. किती वाजले? कीर्तनाचं कसं आहे, पण वेळेचं काय? मी बोलत राहिलोय काय? हा लक्ष्मण महाराज आहे का? जाऊ द्या, जिथं उजळण तिथं उजळण, काय उग. आणि ह्या उन्हाचं जेवण्यात तरी काय, माझ्या ऊन उतरले जीव आपलं निवांत पास. काय उगे उगे होय, काय तरी उगे. हां, मला बी आता लई दिवसानं मी बी इकडे पट्ट्यात आलोय, बरोबर आहे का नाही? मी ते एक तर कीर्तन परिसरात घेतच नाही बा, मग नकोच वाटतं आपल्याला, बरोबर. पण योगायोगानं उमरीला एक आलो होतो मागं, इथं एक. चला लक्षात घ्या, मुद्दा आपला एवढाच आहे की समजा ही डायरी माझ्यापाशी ठेवलेली, बरोबर.
ठेवलेली याचा अर्थ हे एक दिवस, पेन माझ्याजवळ आहे याचा अर्थ एक दिवस जाणार आहे. तसं महाराज म्हणतात ह्या शरीर सुद्धा ठेवलेलं आहे ते सुद्धा जाणार आहे. काय म्हणणं आहे तुमचं? शरीर जायाचे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जात असते. बरोबर, गडी ठेवला याचा अर्थ एके दिवशी जाणार आहे. बरोबर आहे का नाही? ठेवल्याला माणूस जाणारच आहे का नाही, कोणत्याही असू द्या. बरोबर आहे का नाही? आम्ही साठे महाराजाचं कीर्तन ठेवलं याचा अर्थ ते एक नाही 2 तास नाही 2.5 तासानं का होईना संपणार आहे. बरोबर आहे का नाही? तसं शरीर ठेवणे म्हणतात, ठेवलं याचा अर्थ जाणार आहे. कारण ठेवलेलं टिकत नसते कधी. काही बी ठेवा तुम्ही, ठेवलेलं कव्हावी जात असतं. मग भलं काही ठेवून बघा. काही ठेवा, गुळ म्हणतोय मी. हा, अजून बी काय कायला उजडलं नाही त्याला मी काय हाणून घेऊ का आता सांगा? ठेवलेलं तरी अजून गुळाच म्हणते म्हणल्यावर काय करावं सांगा. आर ठेवलेलं काही बी ठेवून बघा. महिनाभर राहीन, 4 दिवस राहीन, पैसे तोवर राहीन. लईच आता तुम्हाला मुंग्याच नाही त्याला मी काय करू आता. बरोबर आहे का? याचा अर्थ असा आहे ठेवलेलं एक नाही एक दिवस जात असते. शरीर जायाचे ठेवणे याचा अभिलाष धरू नका. धरशी अभिलाष झणे नोहे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा. बस, परिवार आपला नाही, द्रव्य पैसा आपलाय का, देह काळा धन कुबेराचे. द्रव्य दारा म्हणजे दरवाजा म्हणजे दरवाजा नाही का? अरे दारा म्हणजे बायको. पत्नी आपली का नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी. अंती जाशील एकला प्राण्या माझे म्हणूनी. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सखे सोयरे. मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे. प्राण्या मायेचा बाजार 2 दिवसाची तुझी जवानी पुढे नाही टिकणार. टिकल का? नाही, अजिबात नाही. गेली वेळ गेली. आणि नीट लक्षात ठेवा, विश्वास एखाद्याचा असेल ना तर विश्वासाला तडा जाऊ देऊ नका. लक्षात घ्या. अजून सांगतो तगडे पाटील. आणि विश्वास नावाचा पक्षी असा आहे, डबल पाहिल्यासारखा पुन्हा बसत नाही. आणि पुन्हा किती बी सावरण्याचा प्रयत्न करा महाराज, बूंद से गई हाऊस से नाही आती. काय म्हणणे तुमचं? थेंबाने गेलेली इज्जत पुन्हा किती बी आव आणण्याचा प्रयत्न केला तरी येते का ती गेलेली इज्जत? येते का? खरं सांगा. म्हणून त्याच्यामुळं डागच लागला नाही पाहिजे असं जागा. आणि लोक आमचे पांढरे कपडे बघत नाही, ह्याच्यावर डाग किती पडते हेच बघून असते जास्त. महाराज चांगलं किती सांगतोय घेण देण नाही, चुकत तो कुठं काय एवढंच बघा अवलादी आले असते.
हा कावळ्यासारखे ते बघा, बरोबर आहे का नाही? चुकतो कुठं एवढंच बघायला आले. चांगलं जे आहे ते ग्रहण करा. काय म्हणलं तुमच्या ह्याच्यात? चुकीचं सोडून द्या. द्रव्य आपलं नाही, बायको आपली नाही. महाराज म्हणले आपला एकच आहे, तुका म्हणे विठू धरा. बरोबर. स्वैर्य धैर्य आमचे महाराज शांतीब्रह्म पांडुरंग महाराज मुंडे नेहमी सांगतात. स्वैर्य शब्दाचा अर्थ काय? महाराज सांगतात काय? जे सोय जाणतात त्यांचं नाव स्वैर्य. आमच्या महाराजाची व्याख्या. बरोबर आहे का नाही? आपली सोयरी आपल्याला खड्यात घालायचीच बघत ती सोयरी आहेत का आपली? आमच्या महाराजाचे शब्द आहेत, माझ्या पदरचं काही नाही. सोय जाणतात ती सोयरी. आणि आपली सगळ्या बाजूनं सोय जर कोण जाणत असेल तर अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठू धरा. शरीर जायाचे ठे माय नाही मला साहेब, खरंच माय नाही तुला? हा साहेब माय नाही मला. मी 5 वर्षाचा होतो, माझी माय मेली त्यावेळेला. 5 वर्षाचा होतो, माय मेली माझी तेव्हा. कंडक्टरच्या डोळ्यातून पाणी आलं. अर्ध्या तासानं कंडक्टर म्हणतोय काळजी करू नकोस, बाप सांभाळीन तुला, बापाकडे जा. पुन्हा तर मी हुंद का अंबरडा फोडला आणि सांगितलं साहेब बापही नाही मला. दादा आम्हाला माय नाही, आम्हाला बाप नाही, आम्हाला बहीण सुद्धा नाही. आई खरं सांगतो मी, आम्हाला कोणी. मी रडत होतो, कंडक्टर रडत होता, एसटीतले लोक तुम्ही जसं रडताय तसे सगळे रडत होते. आणि आम्ही बघितलं तर गाडी चालू नव्हती, गाडी थांबली होती सर. आणि ज्यावेळेला ड्रायव्हरकडे आम्ही बघितलं तर ड्रायव्हर सुद्धा स्टेअरिंगवर मुंडकं ठेवून ढसा ढसा रडत होता. त्याला विचारले आम्ही, ड्रायव्हर साहेब तुम्ही का रडता हो? त्यानं सांगितलं महाराज 2 लेकरं आहेत मला, 15 दिवसापूर्वी माझी बायको मेली हो महाराज, माझे लेकरं अनाथ झाले. तुम्हाला जे दुःख आहे ते मी भोगले दादा. तुमचा तरी बाप आता गेला, माझा बाप 7व्या वर्षी मेला, माझी माय 5व्या वर्षी मेली. आळंदीहून आलो. बाप मेलेला बातमी मला कळाली, 2रीला होतो शाळेत. मातीला नव्हतो मी. गावातला सप्ताह आहे म्हणून आलो. नंतर मला कळालं की आपली माय मेली ना आपला बापही गेला. घडलेले दादा ह्या श्रावण महिन्यातला सप्ताह चालू होता गावातला. दीपक महाराज होते सप्ताहाला तिथं माऊली. मी त्यांना म्हणायचो काय हो मला कीर्तन शिकवा ना. त्याने म्हणायचं नाही रे, कुणाचंही काम नाही, जमत नसतंय कुणाला, अहो शिकवा हो मला. त्यांनी म्हणायचं खरं कीर्तन येतो तुला? हां येतं मला. त्यांनी म्हणायचं सांग बरं कीर्तन. दीपक महाराजांनी म्हणावं सांग कीर्तन, आणि मी त्यांना कीर्तन सांगावं, पाठ केलेलं कीर्तन सांगावं. एके दिवशी दुपारच्या सत्रामध्ये धोतर दीपक महाराजांचंच धोतर घेतलं, शर्टही त्यांचंच घातलं. आदल्या दिवशी शांतीब्रह्म गुरुवर्य पांडुरंग महाराजांचं कीर्तन झालं होतं. योगायोगानं फेटा त्यांचा विसरला होता. मला असं वाटते माझ्यासाठीच विसरला असावा. तो फेटा दीपक महाराजांनी मला डोक्यावर बांधला. मला फेटा सुद्धा येत नव्हता, रूप पाहता म्हणता येत नव्हतं. सगळं मी यांच्या देखत केलं. आज मी इथपर्यंत पोचतो झालो. खरं सांगू, ज्याच्या जीवनाचा वनवास होत असतो त्याच्या जीवनाचा सुवास नक्की येत असतो. जीवनाचा वनवास होऊ द्या.
भगवान के पास देर है लेकिन अंधेर नहीं. जातील थोडे दिवस दादा, पण काळजी करू नका. देव तुमचं भलं करील, देव तुमचं चांगलं करील. तुम्ही सत्याचा मार्ग सोडू नका, देव तुमचं कधीच वाटोळ करणार नाही. झालंय माझं कीर्तन. या 4 लेकरं आज पोरकी झालीत. गावातल्या मंडळींनी बापाचा आश्रय यांना द्या. दादा मी तुम्हाला विनंती करतो, दोन्ही भावांना, 2 ज्या बहिणीत ना, बापाची आठवण त्या बहिणीला कधी होऊ देऊ नका. दिवाळीला 1 साडी लागते रे, पंचमीला 1 साडी लागते. याच्यापेक्षा आपल्या बहिणीला काही लागत नाही. बहिणीला अंतर देऊ नका. भले बायकांचे भांडणं असतील तरी तुम्ही बहिणीला अंतर देऊ नका. आणि या दोन्ही दादा, या अश्रुबारावजीच्या दोन्ही सुनांच्या मी पाया पडतो. ज्या 2 मुली आहेत ना, त्यांच्यासाठी कधी भांडण करू नका. घरात बोलता येत नसतं दादा, ही लेकरं काय करणार आहे, त्यांना बोलता येत नसतं. तुम्ही अंतर देऊ नका. थोडंसं त्यांना सांभाळून घ्या, थोडंसं त्यांना ॲडजस्ट करा. पाहुणी असते रे बाबा, ती पाहुणी असते घरची. ह्या 2 मुलींना कधी बापाची तुमच्या आठवण होऊ देऊ नका. बाप तो बाप असतो. माझ्या डोळ्यातली आसू कुणी मायेन पुसताना, यांच्या वतीनं कविता म्हणतो मी. यांच्या डोळ्यात पाणी आलं बापाविषयी. माझ्या डोळ्यातली आसू कुणी मायेन पुसताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. भरविला घास मुटका माझ्या इवल्या मुखात, त्याचा धर्म कष्टाचा पण सदा मी सुखात. त्यानं बघितली स्वप्न, त्यानं बघितली स्वप्न, पाला उसाचा काढताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. बरोबर आहे ना. त्यानं बघितली स्वप्न, गोळ्या शत्रूच्या झेलताना, शत्रूच्या गोळ्या छातीवर झेलल्या. त्यानं बघितली स्वप्न, गोळ्या शत्रूच्या झेलताना, पण उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. गेला बाप, पुन्हा नाही भेटणार तुम्हाला. माझे मायबाप जाऊन 15-20 वर्ष झाले. गेले पुन्हा कुठे भेटत असतात. फक्त गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणीमध्ये आपलं जीवन काढायचं. गेलेले परत येत नसतात, म्हणून त्यांना फक्त भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून या कार्यक्रमाचं भव्य आयोजन केलं. एवढे गुणीजन बोलवले. कोणाचं नाव राहिलं असेल तर मला माफ करा, माझा स्वभाव नाही तसा. गुणीजन बोलवले आवर्जून. की किती हाऊस बघा, की औरंगाबादहून 5-6 हजार रुपये देऊन एक महाराष्ट्रात गाजलेलं यूट्यूब चॅनल या ठिकाणी बोलवून घेतलं. की आयुष्यभर आपल्या बापाची आठवण, कुणीही नुसतं नाव जरी टाकलं, अश्रुबाजी काकडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण कीर्तन प्रकाश महाराज साठे, की तुम्हाला कुणाच्याही मोबाईलवर आजचं कीर्तन ऐकायला भेटणार, कुणाच्या बी मोबाईलवर. हे आयुष्यभर लाईफ टाईम भेटणार, लाईफ टाईम. म्हणून मराठी हॉटस्पॉट नावाचं चॅनल आहे, त्यांना या ठिकाणी बोलवलं. ते दुसरे दादा आहेत. हाऊस आहे एवढे मिठे. किती बॅनर मी आता बघितले, सगळे बॅनर सगळीकडून वातावरण, सुंदर वातावरण केलं. मला असं वाटतंय हसत 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 इथे बसलेला असा माणूस नाही की त्याच्या डोळ्यात पाणी आलं नाही. आजच्या कीर्तनाला नाव द्यायचं झालं तर आपण हसू आणि आसू असं नाव दिलं तर मला असं वाटतं वावगं ठरणार. मीही परिसरामध्ये बऱ्याच दिवसांनी कीर्तन केलं, त्याच्यामुळे मला तुम्ही सगळ्यांना बघून मलाही सुद्धा भरून आलं. यांच्या घरी मी राहिलेलो आहे. दीपक महाराज आहेत, आमचे महाराजांचे वडील आहेत, संभाजी महाराज आहेत, लक्ष्मण महाराज आहेत, माऊली विष्णू महाराज, श्रीकांत दराडे महाराज, शिंगारे महाराज, हनुमंत महाराज, ही सगळे आमचे तांदळे महाराज, ही सगळी जी दिसतात ना, ही सगळी महाराज. राजेभाऊ अण्णांनी 50 रुपयावर अण्णाकडे कीर्तन केलेलं आहे. मी 50 रुपये. अण्णा तुमची 50 त्या काळचे, आता 5000 नाही,
माझ्यासाठी 25,000 झालेत. हा तुमचा कृपा आशीर्वाद आहे माझ्याशी. तुम्ही दिलेले 50 रुपये त्या काळचे मला आज मोठे वाटतात. आज 50,000 रुपये कीर्तनाचे, सगळ्या भाषेतली कीर्तन आहेत माझी. यूट्यूबला बघा, मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती, तामिळी, उर्दू आणि कन्नड एवढ्या भाषा येतात मला सगळ्या. कन्नडी सुद्धा आहे. लाडोबा गोविंदा लाडोबा निर्वाणी आज, लाडोबा गोविंदा लाडोबा निर्वाणी आज. अड चाललो पड चाललो खोड्यानं फोडो, अड चाललो पड चाललो खोड्यानं फोडो, लाडोबा गोविंदा लाडोबा निर्वाणी आज. अक्कन्ना केळे चिकन्ना मातू, अक्कन्ना केळे चिकन्ना मातू. उरुळा धनी मरुळा गे, चलुवाने चलुवाने पंढरी राया चलुवाने, चलुवाने चलुवाने पंढरी राया चलुवाने. येल्ले दोर कन्ने येल्ले बारा अन्ने, येल्ले दोर कन्ने येल्ले बारा अन्ने, चलुवाने चलु. कानडी हे कानडी म्हणजे ही कानडी नाही, कानडी भाषा आहे, कर्नाटकी भाषा आहे, गुजराती आहे. धरती धोरारी धोरारी, धरती धोरारी धोरारी, धरती धोरारी धरती धोरारी. राजस्थानी आहे. वाहे गुरु 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 वाहे गुरु. आ गए बाबा जी तेरे नाम सर को ना, आ गए बाबा जी तेरे नाम सर को ना. वाहे गुरु वाहे गुरु. केरळची आहे. पावगा दादा तू नंदाचा छिलो, पावगा दादा तू नंदाचा छिलो, गोधळी तिकडं पडलो मी हिवान मेलो. भाषा आहे, केरळची भाषा आहे ती, केरळची भाषा आहे. मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.